नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी अत्यंत धक्कादायक आहे, कारण आता जिहादचं प्रकरण हे फक्त प्रेमापुरतं मर्यादित न राहता कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे। नाशकामध्ये कॉर्पोरेट जिहाद घडत असल्याचं उघडकीस आलंय। एखाद्या कंपनीला ठरवून अडचणीत आणण्यासाठी काही धर्मांध मुसलमानांकडून नाशिकमधल्या एका प्रतिथयश कंपनीत हा प्रकार घडलाय असा संशय पोलिसांना येतोय। नाशकात घडलेल्या कॉर्पोरेट जिहादच्या विरोधामध्ये सर्वत्र संताप व्यक्त होतोय। याबाबत प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच तीव्रतेने व्यक्त होत आहेत। हे जे काही लँड जिहाद, लव जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद, जवळपास 15 पीडित मुली आतापर्यंत येऊन तक्रार दिलेली आहे। आमच्या ह्या पत्रकार परिषद ज्या आमच्या हिंदू माता भगिनी बघत असतील, ज्या पीडित आहेत, त्यांनी पुढे यावं, हिम्मत दाखवावी। सरकार म्हणून तर आम्ही तुमच्या बरोबर आहेतच, पण एक हिंदू म्हणून पण आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत। हे जिहादी तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही, हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो। पोलीस जिथे जिथे ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे, अत्याचार अन्याय केला असेल, त्या त्या ठिकाणी निश्चितपणे कडक कारवाई करतील। त्याच्यामध्ये कुठला धर्म, कुठलं कर्म काहीही बघितलं जाणार नाही। त्याने चुकीचं काम केलं त्याबद्दल निश्चितपणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील। त्याच्याबद्दल अजिबात शंका असण्याचं काहीही कारण नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे म्हणून 6च्या 6 आरोपी अटकेत आले आहेत। पण एकीकडे हे 6च्या 6 आरोपी मुस्लिम आहेत, तर दुसरीकडे ज्यांचं शोषण झालंय त्या सगळ्या मुली हिंदू आहेत। आम्ही वारंवार सांगतो की हे जिहादी लोक कितीही मोठ्या पदावर गेले तरी कायम षडयंत्र रचत असतात, हे आज समोर आलंय। या निमित्ताने माझी महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत असे प्रकार होत असतील, कुठे छळ होत असेल, आपण तात्काळ पुढे या आणि पोलिसात तक्रार द्या। या जिहाद्यांच्या नांग्या ठेचून काढाव्या लागतील।